नमस्ते सर्वांना. आज आपण पॉलिटीचे सेकंड पार्ट बघणार आहोत. त्यामध्ये काही क्वेशन डिस्कस करणार आहोत. अशा प्रकारे जर क्वेशन फ्युचरमध्ये जर पडले ना, त्यांना कशा पद्धतीने टॅकल केले पाहिजे आणि आपल्याकडे आता सध्याच्याला 4 महिने बाकी आहे. या 4 महिन्यामध्ये प्रिपरेशनला कोणत्या दिशेत नेलं पाहिजे, या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. त्यामध्ये नाही का, हे पहिला क्वेशन आहे. विचारलेलं काय 2025 मध्ये. तर पहिला क्वेशन काय विचारलेला आहे? क्वेशन फर्स्ट विथ रेफरन्स टू द इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. कळालं का? या स्टेटमेंटमध्ये ना का खालचे स्टेटमेंट बघायचे आणि आपल्याला त्याच्या बेसिसवर आन्सर लिहायचं आहे. सो पहिले त्याच्यामध्ये विचारलं काय सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे काही 3 स्टेटमेंट आहे ना, हे त्याचं प्रोव्हिजन आहे ना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये कुठलं क्लिअरली मेन्शन आहेत. हा क्वेशनमध्ये विचारलेला आहे. तुम्ही हे खालचं जे स्टेटमेंट आहे ना, पहिलं जेव्हा आपण स्टेटमेंट पहिलं वाचतो ना, त्याच्यानंतर विचारलं काय सगळ्यात जास्त महत्त्वाचं ते. तर ते वाचल्यानंतर आपल्याला 3 स्टेटमेंट बघायचे असतात. तर पहिलं स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे त्यांनी, द इंटरस्टेट काउन्सिल. आता इंटरस्टेट काउन्सिल हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचं प्रोव्हिजन आहे का? हो आहे. जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केलेला असाल ना, ते प्रोव्हिजन कलम 363 आर्टिकल 263 मध्ये ना, एक 263 मध्ये ना, एक क्लिअरली इंटरस्टेट काउन्सिल बद्दल क्लिअरली मेन्शन आहे. त्यामुळे पहिलं क्वेशन पहिलं स्टेटमेंट आहे ना, हे राइट आहे. नंबर सेकंड, द नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल. आता तुम्हाला सांगतो, नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल हे जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठं क्लिअरली मेन्शन आहे का, प्रोव्हिजन आहे का? हे नाहीये. नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट आपल्या देशामध्ये 19 नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट 1971 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. हे प्रोव्हिजन आहे का कॉन्स्टिट्यूशनमध्ये? हे नाहीये. सेकंड स्टेटमेंट हे रॉंग आहे. नंबर थर्ड, झोनल काउन्सिल. झोनल काउन्सिलचं प्रोव्हिजन होतं का कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्यावेळेस आपलं कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश झालं होतं? नाही. घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टनुसार आहे ना, तिथे एस्टॅब्लिश झाली होती. 7 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1956 साली. त्यामुळे याचं प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे का? नाहीये. सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट हे कंप्लीटली रॉंग आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. ह्याच्यामध्ये इथून पुढे कसं प्रिपरेशन करताना इथं स्टेटमेंट कसे दिलेले आहे आन्सरमध्ये. ओन्ली 1, ओन्ली 2, ऑल द 3 एंड नन. आता इथे एलिमिनेशन मेथड सुद्धा लागू होत नाही. नंबर सेकंड म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे माहीत नाही, तर मग आपण एलिमिनेशन मेथडद्वारे सॉल्व्ह आउट करू शकतो. पण आता तो क्वेशन पण इथं तसा पर्याय सुद्धा बंद आहे. पण आपल्याला प्रिपरेशन करताना ना, काही गोष्टी इतक्या बारीकाईने अभ्यास करावा लागतो ना, 4 ते 5 क्वेशन सुद्धा बरोबर आलेत ना आपले, आपले पुढे जाण्याचे चान्सेस भरपूर काय असतात. सो प्रिपरेशन करताना ना इतका बारकाईने अभ्यास केला पाहिजे. सुपरफिशियली अभ्यास नाही केला पाहिजे. नुसतं कन्सेप्च्युअलाइज नाही केलं पाहिजे. थोडं फॅक्च्युअल सुद्धा केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, असे क्वेशन डायरेक्ट स्टेटमेंट असतात ना, ते आपल्या हातातले मार्क्स असतात. क्वेशन सोपा आहे, पण माहीत असेल तरच राइट येणार आहे. नाही माहीत तर रॉंग येण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो पहिलं स्टेटमेंट हे राइट आहे. आता सेकंड क्वेशन आहे. सेकंड क्वेशनमध्ये काय विचारलेलं काय, याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट हे राइट आहे? तुम्हाला सांगा आता याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट हे राइट आहे? कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. हे 2 स्टेटमेंट दिलेले आहे. पण तुम्हाला काय सांगतो, काय याच्यामध्ये काही ट्रॅप असतात. त्या ट्रॅपच्या बेसिस काही डायरेक्ट स्टेटमेंट असतात, काही ट्रॅप असतात. ते ट्रॅप सुद्धा ओळखता आलं पाहिजे. पहिलं स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे त्यांनी, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एक्सप्लिसिटली मेन्शन दॅट इन सर्टन स्पेअर ऑफ द गव्हर्नर ऑफ अ स्टेट ॲक्ट इन हिज ऑर हर ओन डिस्क्रिशन. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं आहे. सर्टन स्पेअर ऑफ द गव्हर्नर. गव्हर्नरला काही अधिकार दिलेले आहेत. डिस्क्रिशनरी पॉवर दिले आहे. त्याच्याबद्दल डायरेक्टली स्टेटमेंट टाकलेलं आहे. आता हे स्टेटमेंट कुठं भेटणार आहे माहिती आहे का? कलम 163 कलम आर्टिकल 163 मध्ये आहे ना, हे स्टेटमेंट डायरेक्ट भेटणार आहे तुम्हाला. नंबर सेकंड, गव्हर्नरला काही ना 6 शेड्यूल आहे ना, तुम्ही जेव्हा शेड्यूल वाचता ना, म्हणजे 12 शेड्यूल दिलेले आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्या 12 शेड्यूलमध्ये ज्यावेळेस आपण 6 शेड्यूल वाचतो ना, तिथं सुद्धा गव्हर्नरला काही स्पेशल पॉवर दिलेला आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट आहे ना, हे राइट आहे. नंबर सेकंड स्टेटमेंट आहे. हा ट्रॅपमध्ये विचारलेला क्वेशन आहे. ट्रॅप ओळखता आला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे, पण इथं डायरेक्टली मेन्शन नाही. या स्टेटमेंटमध्ये इनडायरेक्टली मेन्शन आहे. इनडायरेक्टली मेन्शन केलेलं असतं ना, ते रॉंग असतं स्टेटमेंट आणि डायरेक्टली मेन्शन केलेलं असेल, तिथं रिझल्ट तिथंच असेल ना, तरच ते राइट असतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, विचारलं काय, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन ऑफ हिज ऑर हर ओन रिझर्व्ह ऑफ बिल पास बाय अ स्टेट लेजिस्लेटर फॉर हिज ऑर हर कन्सिडरेशन विदाऊट इट बीइंग फॉरवर्डेड बाय द गव्हर्नर ऑफ द स्टेट कन्सर्न. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं काय, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हिज ऑर ओन रिझर्व्ह बिल पास बाय द स्टेट लेजिस्लेचर. राज्य विधिमंडळामध्ये काही बिल पास केले जातात, ते गव्हर्नरला परमिशन न घेता प्रेसिडेंट काय करतो, स्वतःकडे घेतो. असं त्या क्वेशनमध्ये त्यांनी सांगितलंय. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलंय. पण तुम्हाला एक सांगतो, ही जी कंडिशन आहे ना, ही कंडिशन ही कुठे लागू होते माहिती आहे का? फायनान्शियल इमर्जन्सी ज्यावेळेस आपण इमर्जन्सी चॅप्टर वाचतो ना, आपत्कालीन परिस्थिती आपल्या देशाची इमर्जन्सी लागू असते. त्या इमर्जन्सीच्या पॉवरच्या वेळी फायनान्शियल इमर्जन्सी ज्यावेळेस लागू होते ना, त्यावेळेसच प्रेसिडेंट अशा अधिकाराचा वापर करतो. तोपर्यंत अधिकाराचा वापर करत नाही. त्यामुळे इथं फायनान्शियल इमर्जन्सी मेन्शन केलंय का? नाही. पण फायनान्शियल इमर्जन्सी हे हे त्यामुळे हे बिल आहे ना, हे जनरल आपले जे बिल असतात, जनरल बिल असतात त्यालाच हे लागू होतं. त्यामुळे हे इथं आहे ना, हे स्टेटमेंट कंप्लिटली रॉंग आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे राइट आहे. त्यामुळे असा ट्रॅप असतो, हा ओळखता आला पाहिजे. तिथं जर जे विचारलंय ना, तिथंच फोकस केला पाहिजे. इनडायरेक्टली गोष्टींवर जास्त गेलं नाही पाहिजे. इथं फायनान्शियल इमर्जन्सीच्या बाबतीत जर लागू केलं असतं ना, ते स्टेटमेंट राइट आलं असतं. सो पहिलं स्टेटमेंट राइट आहे.
आता थर्ड क्वेश्चन मध्ये विचारलं काय सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. विथ रेफरन्स टू इंडियन पॉलिटी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. त्याच्यामध्ये त्यांनी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे. विचारलं काय सगळ्यात जास्त महत्वाचं ते. नाहीतर आपण काय करतो, विचारलं काय ते महत्वाचं नाही. इथं निगेटिव्ह स्टेटमेंट जर विचारलेलं असलं, इनकरेक्ट विचारलेलं असतं, तर आपण तिथं जाऊन बरोबर येणार एक जे क्वेश्चन असतो तो पण रॉंग करून येतो. त्यामुळे विचारलं काय जातं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, ते बघायचं आधी. त्याच्यानंतर 3 स्टेटमेंट दिलेले आहे. पहिलं स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, "द गव्हर्नर ऑफ अ स्टेट इज नॉट answerable टू एनी कोर्ट फॉर द एक्सरसाइज अँड परफॉर्मन्स ऑफ द पॉवर अँड ड्युटीज ऑफ हिज ऑर ओन ऑफिस." आता हे पहिलं स्टेटमेंट आहे ना, हे डायरेक्ट स्टेटमेंट आहे. आता तुम्ही हे डायरेक्ट स्टेटमेंट आहे, ते कुठं दिलेलं आहे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. नंबर सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे. काय सांगितलं? "नो क्रिमिनल प्रोसिडिंग शॅल बी इन्स्टिट्यूटेड ऑर कंटिन्यू अगेन्स्ट द गव्हर्नर ड्युरिंग हिज ऑर हर टर्म ऑफ ऑफिस." हे डायरेक्ट स्टेटमेंट आहे. हे डायरेक्ट स्टेटमेंट मोस्टली राइट असं असतं. नंबर थर्ड स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे? "मेंबर्स ऑफ अ स्टेट लेजिस्लेटर आर नॉट लायबल टू एनी प्रोसिडिंग इन एनी कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनिथिंग सेड विथिन द हाऊस." हे जे स्टेटमेंट आहे ना, हे डायरेक्ट स्टेटमेंट आहे. कुठे मेन्शन केलेलं आहे माहिती आहे का? कलम 361 आर्टिकल 361 मध्ये ना, गव्हर्नरच्या रिलेटेड हे जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये तिन्ही स्टेटमेंट क्लिअरली मेन्शन आहे. त्यामुळे काय प्रिपरेशन करताना ना, ज्यावेळेस आपण बारकाईने अभ्यास करतो ना, त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट समजून येतं हे डायरेक्ट स्टेटमेंट आहे. हे आन्सर येण्याचे चान्सेस भरपूर असतात. म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही राइट आहे. असे डायरेक्ट स्टेटमेंट आलेत ना, ते राइटच करून यायचे मोस्ट ऑफ द कारण ते राइटच असतात. फक्त कधी-कधी काय असतं, हा जो क्वेशन आहे ना, हा ट्रॅप होता इथे. कळालं का? 2 पार्टमध्ये याला डिव्हाईड केलेलं आहे आणि हा ट्रॅप असतो. हा ट्रॅप सुद्धा ओळखता आला पाहिजे. सो अशा पद्धतीने ना, क्वेशन सॉल्व्ह केले पाहिजे ह्या 4 महिन्यामध्ये आणि त्या दृष्टिकोनातनं प्रिपरेशन केलं पाहिजे प्रिलिमच्या दृष्टिकोनातनं. जेव्हा आपण अशा पद्धतीने बारकाईने स्टडी करतो ना, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींवर कन्सेप्टचं लक्ष देतोच आपण, पण कन्सेप्ट बरोबर फॅक्ट बेस लक्ष दिलं ना आपल्याला इथं म्हणजे काही डायरेक्ट क्वेशन आहे ना, ते आपल्या बरोबर येण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो अशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं पाहिजे. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट.